पुढील 2 दिवस राज्यातील शेतकऱ्यांसाठी चिंतेचे असतील। 2 दिवस राज्याच्या अनेक भागामध्ये अवकाळी पावसाची शक्यता, हवामान विभागाने व्यक्त केला अंदाज। सोलापूरच्या माढ्यातील उजनी धरणातील पाण्याचा बेसुमार वापर, अवघ्या 6 महिन्यात 47 टीएमसी पाणी संपलं। पुढील आठवड्यामध्ये उजनी धरण मृत साठ्यामध्ये जाणार। परभणीमध्ये जिल्ह्यातील येलदरी जलाशयामध्ये 57% पाणी साठा शिल्लक, त्यामुळे येणाऱ्या दिवसात पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता। जालना तालुक्यामध्ये पाण्याअभावी मोसंबी आणि लिंबोणीच्या बागांना फटका, पाणी नसल्यामुळे फळबागा सुकल्या, शेतकरी संकटात। परभणीमध्ये पुढील 2 दिवसात उष्णतेची लाट, हवामान विभागाकडून अलर्ट जारी, सध्याचं तापमान 40 अंशांच्या वर। अमरावतीमध्ये तापमानाचा पारा 42 अंशांवर, पुढील काही दिवसात तापमानाचा पारा आणखी वाढण्याचा अंदाज। नेहमी पर्यटकांची वर्दळ असलेला लोणावळा पर्यटकांच्या विना ओस पडलाय। प्रचंड उकाडा पडल्यामुळे पर्यटकांनी लोणावळ्याकडे पाठ फिरवली। टायगर पॉइंट भुशी डॅम मार्गावरील सहारा ब्रिज जवळ शुकशुकाट। अहिल्यानगरच्या नेवासा तालुक्यामध्ये शेतकऱ्यांकडून महायुतीच्या जाहीरनाम्याची होळी, शेतकरी कर्जमाफीचं आश्वासन न पाळल्यामुळे शेतकरी आक्रमक। मेहुल चोक्सीच्या मलबार हिलमधील घरी विविध तपास यंत्रणांच्या नोटिसा, पीएनबी बँक घोटाळा प्रकरणात मेहुल चोक्सीला बेल्जियममध्ये अटक। मेहुल चोक्सीकडून सरकारने अगोदर संपूर्ण पैसे परत घेतले पाहिजेत आणि ते पैसे गरिबांना परत केले पाहिजेत। मेहुल चोक्सीच्या अटकेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। काँग्रेसकडून राजकीय फायद्यासाठी वक्फ कायद्यामध्ये संशोधन, काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी संविधानाला साधन बनवलं। हरियाणातील भाषणामध्ये पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर निशाणा। जुन्या कायद्यांमुळे सहकार मरणासन्न स्थितीमध्ये होता, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची काँग्रेसवर टीका। कर्नाटकात ओबीसी आरक्षण 51% वाढवण्याची तयारी, कर्नाटकच्या मंत्रिमंडळ बैठकीत जाती जनगणना अहवाल सादर, ओबीसीसाठी आरक्षण 32% वरून वाढवून 51% करण्याची शिफारस। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून चैत्यभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन, राज्यपालांची उपस्थिती तर आशिष शेलार, संजय शिरसाट यांची देखील उपस्थिती। दिल्लीमध्ये पंतप्रधान मोदी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून महामानवाला अभिवादन, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन। संत ज्ञानेश्वर माऊलींच्या 750व्या जन्मोत्सव सोहळ्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना निमंत्रण, सोहळ्याच्या तयारीसंदर्भात विश्वस्तांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। 3 ते 10 मेच्या दरम्यान आळंदीमध्ये जन्मोत्सव सोहळा साजरा होणार। लालपरीचा प्रवास आणखी महागणार, एसटी बसच्या तिकिटावर साफसफाई कराचा भार लादण्याचा प्रस्ताव सादर। महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक हजेरी लागणार, नव्या शैक्षणिक वर्षापासून निर्णय कठोरपणे लागू होणार, विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी निर्णय लागू। जालन्यातील रेल्वे स्टेशन परिसरामध्ये दुकानात शिरून एकावर हल्ला, 6 आरोपी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद, कदीम जालना पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्याला लाथा बुक्क्यांनी मारहाण, संस्था चालकासह मुख्याध्यापक शिक्षकावर गुन्हा, सातारा पोलीस ठाण्यामध्ये अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा, जाब विचारल्यामुळे आम्हाला देखील शिवीगाळ आणि मारहाण, पालकांचा आरोप। सलग सुट्ट्यांमुळे कोकण किनारपट्टीवर हजारो पर्यटकांची गर्दी, गेले 4 दिवस रत्नागिरीमधील समुद्रकिनारी, मुंबई, पुणे आणि नागपूर या शहरातील पर्यटक दाखल।